ज्या लोकांना कुठलीही आध्यात्मिक पार्श्वभूमी नाही, ते फक्त रीलच्या माध्यमातून जे आहे ते व्हायरल व्हायचं, कुठंतरी सोने वगैरे घालायचं, भक्तांना लुटायचं काम करायचं, जादूटोणा जे आहे ते काही लोकांवर करायचं, अशा पद्धतीचे काही लोक सध्या जे आहे ते रीलच्या माध्यमातून 2-3 वर्षापासून आपल्याला दिसत आहेत. हे पारंपरिक पद्धतीने चालत आलेलं आहे, आम्ही ते मान्यच करतोय, पण त्या परंपरेच्या नावाखाली तुम्ही लोकांना करोडो लाखो रुपयांना लुटताय हे मान्य नाहीये. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत व्हिडिओमध्ये. मी अश्विनी जाधव केदारी. काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये काही भोंदू महिला आणि पुरुषांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आणि ते इतके व्हायरल झाले की काही ठिकाणी पोलिसांना सुद्धा यामध्ये तक्रार घ्यावी लागलेली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या काही कार्यकर्त्यांनी, त्याचबरोबर पुण्यातल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यामध्ये खास करून पुढाकार घेतला. खरं तर पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या पुणे शहरामध्ये अशा प्रकारचे अशा गोष्टी घडतात. खरं तर हे कुणाला पचनीही पडणार नाही, मात्र हे घडलं आणि पुन्हा भविष्यात अशा पद्धतीच्या काही घटना घडू नये, लोकांनी याबाबत जागरूक राहिलं पाहिजे. याच्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्या, त्याचबरोबर काही राजकीय मंडळींनी आता पुढाकार घेतलेला आहे. त्यापैकी अर्थात नाव आहे तृप्ती देसाई आणि रेखा कोंडे. या दोघींनीही कलेक्टिव्ह रित्या काही पावलं त्या उचलणार आहेत. नेमकं काय असणार आहे, कारण खूप मोठ्या पद्धतीनं हे व्हायरल झालं आणि ज्यांनी हे व्हायरल ज्या माध्यमातून झालं तर या दोघींपर्यंत ते भोंदू महिला आणि पुरुष पोहोचले होते. यांना दोघींना सुद्धा काही प्रश्न या निमित्तानं विचारण्यात आलेले. एकूण हा सगळा प्रकार काय आहे आणि कशा पद्धतीने या पुढची भूमिका असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आता मी आज त्यांच्याकडे आलेली आहे. त्यांच्याशी बोलूया. तृप्तीताई, खूप खूप नमस्कार आहेत आणि स्वागत आहे तुमच्या दोघींचंही. धन्यवाद. अशा प्रकारच्या घटना घडतायत, काय तुमच्या डोक्यात आहे आता? कशा पद्धतीनं पुण्यासारख्या शहरामध्ये या घटना कमी होतील याच्यासाठी तुम्ही पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं आणि तिथे हे बघा, आध्यात्मिक मंदिर असलं पाहिजे, गुरु असले पाहिजेत, त्यांची पूजा केली पाहिजे. घरामध्ये जर कोणाची परडी असेल, त्या ती श्रद्धेने जर कोणी पूजत असेल, त्या कुठल्याच गोष्टींना आमचा विरोध नाहीये, पण श्रद्धा असली पाहिजे, अंधश्रद्धा अजिबात नको. आणि ज्या लोकांना कुठलीही आध्यात्मिक पार्श्वभूमी नाही, ते फक्त रीलच्या माध्यमातून जे आहे ते व्हायरल व्हायचं, कुठंतरी सोने वगैरे घालायचं, भक्तांना लुटायचं काम करायचं, जादूटोणा जे आहे ते काही लोकांवर करायचं, अशा पद्धतीचे काही लोक सध्या जे आहे ते रीलच्या माध्यमातून 2-3 वर्षापासून आपल्याला दिसत आहेत. त्यातलं आपण बघितलं असेल की लांडे नावाच्या एका बंधूवर जे आहे तो गुन्हा दाखल झालेला आहे. तागुंदेंचा जो आहे तो एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता. एक मोनाली विधाते नावाची जी महिला आहे तिच्या संदर्भात जे आहे ते काही गोष्टी माहिती झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये आम्ही आवाज उठवण्याचं कारणच हे आहे की आता मोनाली विधाते नावाची जी महिला आहे ती माझ्या आंदोलनात पण त्यावेळेला मोनाली वावळ नावाने सहभागी होती. कुठलीही पार्श्वभूमी आध्यात्मिक नाही आणि मग तरीसुद्धा ही गुरु आई बनते कशी काय, किंवा अशा पद्धतीनं की बाबा मी कुठल्या तरी हरवलेल्या मुली सापडून देते, किंवा मी तुमच्यावर जे आहे ते कुठले तरी करणी केलेली काढते वगैरे. म्हणजे हे कुठंतरी भक्तांना जे आहे ते फसवण्याचा प्रकार आहे, लुटण्याचा प्रकार आहे. हजारो लाखो रुपये जे आहेत ते भक्तांकडून उकळले जातात. गेनमाळच्या नावाखाली जे आहे ते लाखो रुपये उकळले जातात आणि भक्तांना जे आहे ते कुठंतरी मूर्खात काढण्याचा प्रकार जो आहे तो इथं चालू आहे. त्यामुळे अशी अंधश्रद्धा किंवा असे जे भोंदू आहेत हे कुठंतरी पुण्यातून जे आहेत ते हद्दपार झाले पाहिजे. हे कुठंतरी यांचं सगळं जे आहे ते सत्य समोर आलं पाहिजे. कारण ह्या महिलेच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर तिच्यावर पीठाअंतर्गत कारवाई झालेले गुन्हे दाखल आहेत. त्याच्यानंतर बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्या कायदेशीररित्या ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीचं सेक्स रॅकेट चालवणारी एखादी महिला अचानक गुरु कशी काय होते? अनेक हजारो भक्त कसे काय वेडे होतात? हजारो लाखो फॉलोअर्स जे आहेत ते बूस्ट करून कसे केले जातात? हे बघा, मी सुद्धा अनेक वर्ष सोशल मीडियामध्ये आहे, आम्हाला कधी बूस्ट करायची गरज नाही लागली. आम्हाला कधी कुठलाही प्रश्न सोडवला तर त्याच्या कुठला तरी रील करायची गरज नाही लागली. पण कुठंतरी लोकांना जे आहे ते फसवायचं, एखादं आम्ही काहीतरी करून दाखवलं म्हणून त्याचा रील करायचा, ते बूस्ट करायचं, लाखो लोकांपर्यंत पोचायचं आणि या अंधश्रद्धेचा जो विळखा आहे
तो पुणे शहरात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोचवायचा. हे सगळं काम जे आहे ते रीलच्या माध्यमातून आत्तापर्यंत चालू होतं. त्यामुळं आम्ही आव्हान केलेलं आहे की पुण्याच्या कमिशनरनाही आव्हान केलेलं आहे की याच्यामध्ये हे जे काही रील, मी परवा एक रील शेअर केलेला आहे त्यांचा, त्याच्यामध्ये स्मशानात जाऊन जे आहे ते पूजा करतात. मग हे जादूटोना विरोधी जो कायदा आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ बसतंय. याच्यामध्ये तक्रारदार जरी कुणी नसेल तर सुमोटो अंतर्गत कारवाई जी आहे ती पोलिसांनी करणं गरजेचं आहे. आणि फक्त याच्यावर आवाज उठवून उपयोग नाहीये, तर यांच्यावर रितसर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे. अगदी या संदर्भात या मोनाली विधातेंचं यांनी नाव घेतलंय. त्यांचे काही व्हिडिओज मी स्वतः सुद्धा बघितलेले, काही ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल होत आहेत. कशा पद्धतीनं आपली फसवणूक झाली हे आता नागरिकांना लक्षात यायला लागलंय, ते समोर येत आहेत. मागच्या काही दिवसांमध्ये हे प्रकरण खूप तापलं, पण म्हणावी तशी ॲक्शन खरं तर झालेली नाहीये. गुन्हा पूर्ण पाहिजे ते कलम लागले गेले नाही आहेत किंवा गुन्हा दाखल होत नाही, त्यांच्यावर अटकेची पण काही कारवाई नाही आहे. अशासाठी आता हे सगळं म्हणजे भोंदू बाबा पुणे शहरातनं हद्दपार व्हावे याच्यासाठी काय आता तुम्ही? आता खऱ्या अर्थानं आम्ही या लढाईला सुरुवात केलेली आहे, तर त्याचा शेवटच आम्ही करणार आहोत. म्हणजे तृप्तीताई सुद्धा तितक्याच कणखर आहेत अशा विषयांमध्ये. त्यांची भूमिका सुद्धा अगदी स्पष्ट आहे. म्हणजे मला तर त्यांची भूमिका खरंच आवडली की ज्या पद्धतीनं त्यांनी मांडणी केलेली आहे त्याच पद्धतीनं आता आम्ही पुढे जाणार आहोत या विषयामध्ये. जर पोलिसांनी याच्यामध्ये गुन्हे दाखल केले नसले तरी आम्ही स्वतः आता पुरावे गोळा करून ह्याच्याबाबत FIR दाखल करणार आहोत. पोलिसांनी जरी याच्यात उदासीनता दाखवली तरी आम्ही पोलिसांना याच्यातून बिलकुल सोडणार नाहीये. त्यांना आमची FIR घ्यावीच लागणार. त्या पद्धतीने आम्ही आमची पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. कारण ह्या अशा बोंदुगिरीमुळे असंख्य संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, लोक कर्जबाजारी झालेले आहेत. एक उदाहरण द्यायचं झालं तर आमच्याच शिवसेनेचे एक पदाधिकारी आहेत, त्यांच्या बायकोची सुद्धा गेनमाळ झाली. ते म्हणाले ताई फक्त 15,000 रुपये मला लागले. आणि ज्या महिलेनी गेनमाळ केली किंवा जो विधी केला त्यांना फक्त आम्ही साडी चोळी दिली. त्यांनी पण आमच्याकडनं काही मागितलं नाही, आम्हीही काही दिलं नाही. म्हणजे अशी उदाहरणं सुद्धा आहेत. हे पारंपरिक पद्धतीने चालत आलेलं आहे, आम्ही ते मान्यच करतोय. पण त्या परंपरेच्या नावाखाली तुम्ही लोकांना करोडो लाखो रुपयांना लुटताय हे मान्य नाहीये. आणि जी काही ती मोनिका विधाते नावाची महिला आहे ती म्हणते कुंकू लावलं यात चुकीचं काय, तर तिच्या व्हिडिओमध्ये तिने कुंकू लावला असा उल्लेख नाही तर अंगारा लावला असा उल्लेख आहे. आता ती बनवाबनवी करते की कुंकू लावलं सनातन धर्माचा अपमान झाला. मुळातच हिचा सनातन धर्माशी काहीही संबंध नाहीये. त्यामुळे ती जे म्हणते की कुंकू लावलं तर त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की अंगारा लावला आणि ICUतनं आईसाहेबांच्या दरबारात नेलं. मग मी तर त्यांना मागे पण आवाहन केलं की तुम्ही कॅन्सर पेशंट असलेल्या हॉस्पिटलमध्ये जा आणि सगळ्यांचे कॅन्सर मुक्त करा. त्यांना जी गरीब कुटुंब ह्या कॅन्सरच्या उपचारांमुळे कर्जबाजारी झालेली आहेत त्यांचा भार जरा कमी करा, हे आवाहन मी त्यांना केलेलं आहे. याशिवाय पुण्यात मुली हरवण्याचं प्रमाण सुद्धा खूप वाढलं होतं, ते शोधून काढा असंही म्हणा. नक्कीच मी याचं पण आवाहन केलं की जर तुमच्या दरबारात 15 मिनिटात एक मुलगी सापडती आहे तर आज आपल्या पुण्यातल्या शेकडो लहान मुली बेपत्ता आहेत, त्यांचा शोध तुमच्या अलौकिक चमत्कारिक शक्तीने लावून दाखवा, मग आम्ही तुम्हाला मानू. अनेक पोलीस स्टेशनला मिसिंग कंप्लेंट दाखल आहेत. आम्हालाही बऱ्याच फोन येतात की मुलगी बेपत्ता आहे, कुणाची तरी बहीण बेपत्ता आहे. आणि पोलीस जे आहेत ते लोकेशन ट्रेस करतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जे आहेत ते शोध घेतात. मग ह्यांना जर 15 मिनिटात आणि अर्ध्या तासातच मुली सापडत असतील तर मग पोलिसांचा भार हलका झाला पाहिजे. म्हणजे हा काय प्रकार आहे? म्हणजे तुम्ही डायरेक्ट रीलमधून सांगताय की आम्ही शोधलं किंवा आम्ही सांगितलं म्हणून मुलगी मिळते. म्हणजे ही जी अंधश्रद्धा पसरवण्याचं काम आहे ना, तर आपल्या इथं तो कायदा आहे आणि त्या कायद्यानुसार गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. आणि आमचं तेच म्हणणं आहे की पोलिसांनी सुमोटो ॲक्शन घ्यावी. नसेल घेतली तर आम्ही दोघी तक्रारदार होणार आहे. पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागेल. नक्कीच. तर पुण्यामधनं हे अशा पद्धतीची जी भोंदूगिरी चालते, हे भोंदू महिला असू देत पुरुष असू देत, हे त्यांचं हे सगळं प्रकरण हद्दपार करण्यासाठी आता या 2 रणरागिणी आता सरसावलेल्या आहेत आणि लवकरच त्या स्वतः तक्रारदार होऊन पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आता त्यांची ही लढाई आता सुरू झाली आहे. बघूया आता पोलीस याच्यावर नेमकी काय कारवाई करतात आणि खरंच पुण्याला पुन्हा आपल्याला पुरोगामी शहर म्हणून म्हणवता येईल का, अशा पद्धतीची वाटचाल या शहराची असेल का, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.